आमच्या जाहीर सभेचे एक विशेष सेगमेंट आहे मन की बात. नेत्यांच्या मनात काय चाललं हे आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचंय. आता तुम्ही मनामधल्या अनेक गोष्टी सांगितल्यात तरी सुद्धा अनौपचारिक गप्पांमधल्या तुमच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे जाणून घ्यायचंय. तुम्ही परिवहन मंत्री आहात म्हणून तुमच्यासाठी आम्ही काही एक विशेष निवडलंय, काही गाड्या निवडलेल्या आहेत. त्या गाड्या आम्ही तुम्हाला दाखवू. तुम्हाला जो नेता तो ते गाडी बघितल्यावर आठवेल किंवा जी कोणती व्यक्ती आठवेल, राजकीय परिस्थिती आठवेल, पक्ष आठवेल ते तुम्हाला सांगायचं. एसटी प्रताप सरनाईक. हातगाडी. हातगाडीवाला कुठला नेता तर नव्हता, परंतु ह्या हातगाडीवर थोडंसं जर फर्निचर केलं, कारण त्यावेळेस मी 5,000 रुपये कर्ज घेऊन सेंट्रल बँकेतनं एक हातगाडीवर फर्निचर केलं होतं आणि ऑमलेट पावची गाडी माझी डोंबिवली स्टेशनच्या बाहेर होती, ती हातगाडीच होती, त्यामुळे ती प्रताप सरनाईक. लॅम्बोर्गिनी. ही आमच्या नरेंद्र मेहतांच्या मिसेसची आहे. त्यांनी ती लॅम्बोर्गिनी मिसेसला भेट दिली होती आणि नंतर तिने ती ठोकली होती. टांगा. कोणाचाही पलटी करू शकतात, हे एकनाथ शिंदे साहेब आहेत. छोटा हत्ती पिकअप. हे ग्रामीण भागातले जे काही बच्चू कडू वगैरे नेते आहेत ते अशा पद्धतीचं, म्हणजे जे शेतकरी नेते आहेत ते अशा प्रकारचं वाहन चालवतात. ईव्ही कार. ती सुद्धा प्रताप सरनाईक, कारण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पुढल्या 2047 पर्यंत राज्यामध्ये 100% ईव्ही कार असावी यासाठी प्रताप सरनाईक प्रयत्न करतोय. घंटा गाडी. आता घंटा गाडी आठवले साहेब. का बरं असं? नाही, कारण शेवटी ते प्रत्येक ठिकाणी महायुतीमध्ये असल्यानंतर त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांसाठी उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न करत असतात, घंटा वाजवत असतात. आम्हाला उमेदवारी द्या, आमच्या लोकांना उमेदवारी द्या, कारण काम करणारे कार्यकर्ते त्यांच्या पक्षात आहेत, तर महायुतीनं त्यांना प्रत्येक वेळेस घंटा वाजवण्यापूर्वीच उमेदवारी द्यायला हवी ह्या मताचा मी आहे. रिक्षा. ती पण प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे दोघं जॉईंट आम्ही आहोत, कारण दोघेही आम्ही रिक्षा चालवायचो. बैलगाडी. ग्रामीण भागातले अनेक नेते, शरद पवार साहेबांपासून विलासराव देशमुखांपासून अनेक जे मोठे नेते घडलेले आहेत ते ह्या बैलगाडीतनंच, म्हणजे आता जयंत पाटील आहेत किंवा अन्य भरपूर काही भारतीय जनता पक्षाचे, शिवसेनेचे, राष्ट्रवादीचे सगळे नेते हे बैलगाडीतून त्यावेळेसही फिरलेले आणि आता प्रचारासाठी सुद्धा कधीतरी दाखवण्यासाठी का होईना पण फिरत असतात. बुलडोझर. हा बुलडोझर बाबा योगींचा आहे का? तुम्ही सांगा. हा योगींचाच असेल, कारण शेवटी त्यांनाच बुलडोझर बाबा असं म्हणतात. आमचे एकनाथ शिंदे साहेब होते किंवा देवेंद्र फडणवीस सुद्धा जर चुकीच्या पद्धतीनं काही जर कुठे होत असेल अनधिकृत तर ते स्पष्टपणे सांगतात बुलडोझर लावून तोडून टाका. टेस्ला. टेस्ला माझे प्रताप सरनाईक. काय वाटतं आणखी कोणी घ्यावी नाही टेस्ला? नाही, घ्यायला पाहिजे प्रत्येकाने, पण मलाच एवढं ट्रोल केलं, सगळे घाबरले की अजून आम्ही टेस्ला घेतली तर आमचंही अशीच वाट लागेल, म्हणून कोणी घ्यायला बघत नाही. त्याचं उत्पादन कमी केलं माझ्या कदाचित. जेसीबी. हे मोठे भ्रष्टाचारी नेते जे असतात हे जेसीबी पोखलन घेऊनच आलेले असतात असं सर्वसामान्य बोलतात. आता मला कल्पना नाही असा कुठला नेता आहे, परंतु अशी उपमा हल्ली नेत्यांबद्दल व्हायला लागलेली आहे. हे राज ठाकरे साहेबांना देऊन आपण. का बरं असं? पण हे आता बोललेत ना 50x40 काहीतरी 2,000 कोटी, तर त्यांना ते उचलायला एवढे लागतीलच ना. खूप छान वाटलं सगळ्यांना की तुम्ही इतकं छान प्रमाणे मन की बात मध्ये सहभागी झालात. धन्यवाद. आणि मी पुढची सूत्र सगळी अनुपमा यांच्याकडे सुचवेन. प्रताप सरनाईकजी, आज तुम्ही झी24 तासच्या जाहीर सभेत आलात, सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी मनमोकळेपणानं दिलखुलासपणे दिलीत, त्याबद्दल आभार. आणि विशेष म्हणजे तुमच्या अभ्यासक्रमातलाच पेपर तुम्हाला दिला होता, तर तुम्ही अगदी व्यवस्थित सोडवलात, सगळे प्रश्न अटेम्प्ट केलेत, मन की बात आपली जाणून घेतली. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.